दुपारी वगैरे आपल्याला समजा भूक लागली असेल आणि कालवणाला काही नसेल, नुसती पोळीच असेल, तर तेव्हा ही कोशिंबीर करून खायला अगदी सोपी आहे. गोलमीची किंवा जवळ्याची ही कोशिंबीर पटकन करायसारखी आहे. नमस्कार, मी जुईज किचन हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवूया गोलमीची किंवा जवळ्याची कोशिंबीर. तर हे मी साधारण 200 ते 250 ग्रॅम जवळा घेतला आहे, गोलमी घेतली आहे आणि त्याला मी स्वच्छ निवडून याच्यातला दगडगोटा काढून घेऊन थोडंसं पाखडून घेतलेलं आहे. आता गोलमी हा शब्द कुठून आला आणि मी गोलमी का म्हणते आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल की नाही माहीत नाही, आमच्याकडे गोलमी म्हणतात. तर मुळात हा शब्द म्हणजे गोवा कोकणाकडनं मालवणाकडनं वगैरे आला असावा. कोळंबी, मग कोलंबी, मग कोलमी, मग ती चक्क गोलमी अशी झाली आहे. आता घाटमाथ्यावरती अनेक वर्ष झाली की आमच्याकडे हा शब्द गोलमी हा आला आणि तो आमच्याकडे आमच्या जिभेवर राहिला. एवढंच, चव आणि शब्द हा एकच राहिला आणि त्याला विसरू शकत नाही. जगाच्या पाठीवर कुठे गेलं तरी खवय्ये स्वतःचं विसरणार नाही. आता मी अर्धी ही आपण काढून ठेवूया या बरणीमध्ये आणि याच बरणीमध्ये आपण परत भरून पण ठेवूया. तर ही आपण अर्धी करून भाजणार आहोत. चला, तर याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल बघू शकता तुम्ही, साधारण असं एवढं पसरेल असंच तेल आपण एवढंच घेऊया आणि एवढंच घ्यायचं आहे. तर ही आपण कोळंबी याच्यामध्ये गोलमी टाकून घेऊ आणि आता आपण त्याला मध्यम आचेवरती परतू. खूप भडभड आचेवरती पण नाही परतायचं आहे ही. आणि सतत ही आपण ढवळत राहूया, कारण कुठलीच खालची करपायला नको. त्यामुळे मस्तपैकी याला छानपैकी परतत राहूया. हळूहळू याचा खमंग वास यायला लागेल आणि गुलाबी थोडी व्हायला लागेल, ही गुलाबी वगैरे. तर मी काय म्हणत होती की तुम्हाला या माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे काय होईल की मला पण थोडासा जोर चढल्यासारखं वाटेल. हे मी आज गच्चीवर आली आहे, कारण घरात फार वास सुटतो ह्याचा. 2 दिवस वास तिथेच रेंगाळतो. सगळे विचारतात काय करते. तर चला आपण गोल भाजून घेऊया परत. आणि मी गच्चीवर आल्यामुळे काय आहे की गॅस पण फार फरफर करतो आहे. आज जरा ढगाळ वातावरण आहे, वारं सुटलं आहे आणि चूकी मी गच्चीवर आलेली आहे, त्यामुळे हे बघा जराशी गुलबट होत आली आहे. तर हे मी गच्चीवर आल्यामुळे काय झालं आहे की आजूबाजूच्या बागेतल्या मुंग्यांना कळून गेलेलं आहे की मी इथे गोलमी भाजायला आलेली आहे, जवळा भाजायला आलेली आहे. त्यामुळे त्या पण पार्टीला तयार झालेल्या आहेत आणि मला इथे सगळीकडे फिरतात येत. त्यामुळे मला भराभर हे भाजून घ्यावं लागणार आहे. आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. मीठ हे आपण एक तर ह्याला थोडंसं अंगचंच मीठ असतं, खारटच असतात ते, आणि थोडंसं मीठ टाकायचं. तर त्यामुळे हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ राहून जातं त्याच्यामध्ये. आणि नंतर मग कोशिंबीर करताना थोडंसं जपून मीठ टाकायचं. आपल्याला कांदा वगैरे मिक्स केल्यानंतरच बघायचं. तर ही आता भाजत आली आहे. थोडासा वाऱ्यामुळे तुम्हाला धूर दिसत नसेल कदाचित, पण ही आता याच्यातनं थोडासा हलकासा असा धूर यायला लागलेला आहे आणि सुंदर सुवास सुटलेला आहे आणि खमंग आता राहत नाही आहे. मला पण भूक लागल्यासारखं होतं आहे, कारण आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरं अर्धं आपण जे काढून ठेवलं होतं ना ते पण आता आपण भाजायला घेऊया. हे बघा, आता हे छान, पण याला आपण थोडंसं आता मध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. पण तेल टाकण्याच्या आधी याला थोडासा असा मध्ये खळगं करून घेऊया. हे खळगं केल्याने ना आपल्याला नक्की तेलाचा अंदाज येतो की आपण किती टाकलेलं आहे ते. नाही तर काय भस्कन पडण्याची शक्यता, आणि शिवाय नंतर मग कळत नाही की आपण किती टाकलं आहे ते, आणि मग उगीच ते बाटलीच्या खाली जमायला नको. तर त्याच्यासाठी आपण तेल हे असं मध्ये खळग्यात टाकून घ्यायचं आणि चला पुन्हा एक वार परतायला सुरुवात. मस्तपैकी छान परतायला लागू याला आणि हे भाजून ठेवून देऊ. हे बघा, तर तुम्हाला हे मी काय म्हणत होते की हे चॅनल तुम्हाला जर माझ्या छान छान रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. म्हणजे मला अशाच रेसिपीज तुमच्यासमोर आणता येईल आणि त्या आणताना मला हुरूप चढेल. मस्त अशा जोर चढला या जोर, माझ्या दंडात चढला या जोर सारखा. तेल थोडंसं मी टाकून घेते आता याच्यात आणि आपण परत याला थोडंसं परतायला लागूया.
एक तर आज नीट फ्लेम मिळत नाही आहे मला, कारण सतत या गॅसला फरफर लागतं आहे. वाटतं तर छान आहे, कारण सगळं मोकळं आहे. मस्त मधूनच पक्षी चिवचिव असं आवाज करतायत, मस्त गाणं म्हणतात आहेत छान मधूनच. पण तरी इकडे तिकडे थोडंसं होत आलं आहे आता. हे बघा कुलबटसर होत आलं आहे. मस्तपैकी भाजून घेते आता मी. हे झालंच आहे थोडंसं. आणि आता आपण हे थंड करून आणि बाटलीत भरायचं आहे. आणि असंच कितीही दिवस हे राहू शकतं मस्तपैकी टाईट झाकणाच्या बाटलीमध्ये. ही बघा मी अशी घेतली आहे, ती थ्रेडची थोडीशी घेतली आहे, बाटली घेतली आहे की मग त्याच्यामध्ये काय होतं की बाहेरचं मॉइश्चर आतमध्ये जात नाही आणि आतला वास कशाला लागत नाही किंवा बाहेरही येत नाही. त्यामुळे आपण अशी थ्रेडची बाटली घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवायचं आहे. हे असं मस्त कुरकुरीत चिवड्यासारखं होतं. आणि कोशिंबीर पण अशीच करायची, ह्याच्यात पाणी बिणी टाकलं नाही जात. हे बघा आता मी हे सगळं जिन्नस घेतलं आहे, एवढं फक्त 4च. आणि हे बघा बोटावर चुरडून दाखवते. मस्त असं चुरा होतोय थोडंसं चिरडल्याबरोबरच. तर अशी कुरकुरीत ही होते. आता आपण या बाऊलमध्ये करायला घेऊ कोशिंबीर. कोशिंबीर म्हणजे काही शिजवी करायची नाही आहे किंवा काही नाही आहे, पाणी पण टाकायचं नाही आहे. थोडीशी ही गोलमी घेतली आहे मी भाजलेली आणि याच्यावरती कांदा चॉप केलेला घेतलेला आहे, तर तो टाकूया. थोडंसं तिखट घेतलं आहे मी बॅडगी मिरचीचं, ते टाकूया. थोडंसं ढवळूया आणि मीठ तुम्हाला हवं असेल तर टाका टेस्ट करून. आणि मी घेतलेला आहे, दाखवायसाठी घेतला आहे फक्त. आणखी मी थोडासा कांदा टाकून घेतला आहे. आणि आता आपण थोडंसं अगदी थोडं तेल टाकूया. बस एवढंच, झाली कोशिंबीर. काहीच करावं लागत नाही आहे. आणि ही कोशिंबीर म्हणजे आपण गोलमी भाजून एकदा ठेवली, जवळा भाजून एकदा ठेवला डब्यामध्ये की तो संपेपर्यंत काही पाहायचं काम नाही. त्यामुळे हे अगदी 5 मिनिटात बनणारी रेसिपी आहे ही. घेतलं की टाकलं की झालं. चला आता मला भूक लागलेली आहे, मस्तपैकी सुंदर दिसतंय ते. आणि हा घेतेच आता मी खायला. बघा काय मस्त कोशिंबीर, वाह. 2 पोळ्या कुठे जातात काहीच कळत नाही बाबा. रेसिपी आवडली असेल चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चॅनलला आपण सबस्क्राईब करण्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. त्यामुळे वन्स मोर धन्यवाद. बाय बाय. नमस्कार.